नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात गीताराम नरवडे लिखित फजिती. दरवर्षी नव्या नवऱ्या हळदी कुंकवाचं लेणं लिहून लक्ष्मीच्या पावलानं गावात येत होते आणि गावातूनही जात होत्या. पण भीमाच्या डोक्यावर अक्षदा पाडायचं काही केल्या योग येत नव्हता. जोडीदारांची झालेली लग्न बघून भीम्या मनातल्या मनात जळत होता. आषाढभूतपणे प्रत्येक लग्नसराईत पिवळं व्हायचं स्वप्न पाहत होता. भीम्या म्हणजे विष्णूच्या दशा अवतारातला 5वा वामन अवतार. बळी पाताळात घालण्यासाठी बटूचा अवतार धारण केल्यासारखा. अगदी 3 ते 4 फूट उंचीचा. एका जाग्यावर उभा राहिला की म्हैस बांधायला रोवलेला डांबच. 5 वर्षाचं पोरसुद्धा त्याला डावलून उंच दिसत होतं. त्याचं डोकं म्हणजे घासात उंदीर लागू नये म्हणून लाकडावर अडकवलेलं मडकं. भोकरासारखे त्याचे डोळे. पूजेसाठी घेतलेला वाळ्याचा तांब्या तसे त्याचे गाल. तो मोटरसायकलवर मागे बसला की सीटवर बांधलेलं कापडाचं गाठोड. अपंगांच्या कोट्यातनं भीमाला आरोग्य खात्यात नोकरी मिळाली. चांगला. सुरुवातीला 30,000 पगार मिळायला लागला. नोकरीला जाताना लुटू चालायचा. जेवणाचा 3 तळी डबा त्याच्याबरोबर जमिनीपासून वीधभर अंतरावर त्याच्याबरोबर चालायचा. भीम्या कमावता झाला, पगारवाला झाला, पण तरीही चतुर्भुज होण्याचा योग काही येत नव्हता. त्याची आई रेवूबाई देवाला नवस करून करून थकली, पण सोयरीक जुळण्यासाठी भीम्याची उंची आडवी येत होती. गावातल्या बायका रेवूबाईला म्हणायला लागल्या, रेवू, औंधा वरमाई होती का नाही? कोणी आस्थेनं विचारलं तरी आपल्याला टोचून बोलतात, आपल्या दुःखावरची खपली काढतात असं तिला वाटायला लागलं. असं विचारल्यावर रेवूच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं. पदराच्या शेवानं डोळे पुसायची ती. न राहून एक दिवस ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, अव मी काय म्हणते, कवर डोळे झाकून बसताय? आपल्या भीम्याच्या बरोबरची पोरं 2-2 लेकराचे बाप झाले, एखादं थळ बघा. चिमाजीलाही वाटत होतं भीम्याचं लग्न व्हावं म्हणून. त्यांनी अनेक ठिकाणी सांगून ठेवलं होतं, पण अजून कुठूनही सांगावा येत नव्हता. आपल्या भीम्यावर बजरंगबलीसारखं ब्रह्मचारी राहण्याची वेळ येते का काय असंच त्याला वाटायचं. एक दिवस तो सकाळी सकाळी चंद्रभानच्या घरी गेला. बाहेर दगडावर चंद्रभान आंघोळ करत होता. चिमाजीला पाहता चंद्रभान म्हणाला, अरे काय अप्पा, आज कोणीकडं? आज कशी काय आठवण झाली चंद्रभानाची? चिमाजी म्हणाला, काय एक काम लागलं की यायला लागतंय ना. बरं बस घरात, आंघोळ करून येतो. ए सुले, चहा ठेव. चिमाजी घरात गेला. चंद्रभानच्या बायकोनं बसायला घोंगडं अंथरलं. चंद्रभानची बायको सुलोचना, पण डोळे टप्पोरे विलायती बोर. तिने माणसाकडे बघितल्यावर रागानं बघतीये का प्रेमानं हेच कळत नव्हतं. लहान पोरांनी पाहिल्यावर भोकाड पसरतील असा भेसूर चेहरा. चिमाजीनं अंथरलेल्या घोंगडीवर बसकण मारली. चंद्रभानाची आंघोळ कधी होतीये याची वाट बघायला लागला. चंद्रभान आंघोळ करून घरात आला. देवपूजा केली. बिगाभर कपाळाला गंध लावला. दंडावर गोपीचंद उगाळून बोटं ओढली. कपडे घातले. तोपर्यंत सुलोचनानं चहा बनवला. दोघांच्या पुढ्या 2 कब्बशा ठेवल्या. चिमाजीनं चहा पिऊन कब्बशी खाली ठेवली. चंद्रभाननं चहाचा फुरका मारला आणि चिमाजीकडे बघत म्हणाला, काय म्हणतो आप्पा, काय काम काढलं? अरे चंद्रभान, आपल्या भीम्याचं काय कुठंचं म्हणा. पार ती शिवालांडायची पाळी आली. म्हणलं तुला सांगावं, तू हिंडताय, उलाढाल्या करणार आहे आणि सोयरिकीत तुझा हात खांडा आहे. बघ कुठं आडीनडीचं. तसा चंद्रभान गंभीर होत म्हणाला, अरे आप्पा, आता पोरीचं लय अवघड झाले बाबा. पैसे देऊन बी पोरी भेटत नाहीत. काहीतरी आपण करून आणू ना. आपल्याला काय हुंडा नको आहे आपल्याला. अरे आप्पा, हुंड्याचा इशेच दे सोडून. त्यात भीमी आई हो असा.
उंदराच्या बेळात घुसला तर उंदीर घावल पण ह्यो घावणार नाही. अरे पण सरकारी नोकरी आहे भीम्याला. चिमाजीनं भीम्याची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला तसा चंद्रभान म्हणाला, अरे काय नोकरी घेऊन बसला, त्याला पोरीनं पसंत केलं तर पाहिजे. पोरगी जोडा बघती आणि पोरीचे बाप तर पावसाळ्यातल्या ग्वाव आणि फुगले आहेत. हे बघ चंद्रभान, तुला भीमेला पोरगी बघावीच लागन आणि म्या तशी पोरगी बघाय सांगतच नाही. तुला हिंडाय फिरायला लागल, तुला म्या रीत ठेवणार नाही. तसं चंद्रभाननं उगाच शांत राहण्याचं नाटक केलं आणि मग म्हणाला, बरं बघतो, पर पोरीच्या बापानं काय मागितलं तर द्यायची तयारी ठेवावी लागन. अरे काय हरकत नाही, पण भीम्याला पिवळं कर, डोक्यावरचं वजं उतरन आणि भीम्याचं लगीन झाल्यावर तुला मी 10,000 रुपये देईन. हताश होऊन चिमाजी बोलला. चिमाजीला माहिती होतं चंद्रभान कमिशन घेऊन सोयरिकी जुळवतो. चंद्रभान म्हणाला, बरं बघतो, 2-3 दिवसात सांगतो. चिमाजी घरी निघून आला. चंद्रभाननं आपली मोटरसायकल काढली आणि घराच्या बाहेर पडला. पाहता पाहता 8 दिवस उलटून गेले आणि एक दिवस मावळायला गेला. सूर्याचा लाल गोळा क्षितिजा पल्ल्याड गडप झाला. मावळतीला लाल गुलाल उधळला गेला. चिमाजी शेतावरनं घरी आला. चंद्रभानला बघता चिमाजीनं हातातली वैरणीची मूठ बैलापुढे ठेकली आणि आधाशी नजरेनं चंद्रभानकडं बघितलं. चंद्रभान तडक घरात शिरला. त्याच्या पाठोपाठ चिमाजी घरात शिरला. रेवबाईनं चहाचं पातेलं चुलीवर चढवलं. चहा उकळला, चंद्रभानला दिला. तसा चंद्रभाननं विषयाला हात घातला. अप्पा, उद्या पाहुणे येणार आहेत, अरे पर काय, पोरीच्या बापाची गरिबी आहे, लगीन करायची ऐपत नाही, पर त्याच्या दारातच मांडव टाकायचं म्हणतो. लग्नाचा खर्च आगाऊ द्यावा लागन असं म्हणतोय. नाही पण किती मागतोय, किती त्यो? आता त्यो मग 1.5 लाख म्हणतोय, पण करू काहीतरी कमी करू, 1 लाखभर तरी द्यावा लागन. पाहुणे येणार म्हटल्यावर रेवबाईचा चेहरा खुलला, पण पोरीच्या बापानं पैशाची मागणी केल्याचं ऐकल्यावर तिचा चेहरा पार काळवंडला. कोपऱ्यात भीम्या घुम्यासारखा बसून हे सगळं ऐकत होता. तेवढ्यात रेवबाईनं मध्ये तोंड खुपसलं. चंद्रभान, पोरीच्या बापानं पैसे मागावेत वय? काय पोरगी काय काढली काय त्याने? अहो काकू, सगळी चक्र उलटी फिरलीत, पोरी कमी झाल्या ना. अरे पण पोरीला दान करायचं तर पोरीचेच पैसे घ्यायला लागला, काय म्हणावं काय त्याला? यो काय न्याव झाला वय? काकू हे बघा, आता जमाना झालाय उलटा, त्यात आपली बाजू एका गोष्टात उनी आहे. अरे पण चंद्रभान, हे लयवत आहे, आपल्याला बी कमी खर्च नाही येणार. अरे आपा, पोराला 30,000च्या पुढं पगार आहे, 3 महिन्याचा पगार जाईल. पण हे स्थळ गेलं तर पुन्हा स्थळ येणं लय अवघड आहे. काय करायचं ते आत्ताच सांगा, नाही तर निरोप द्यायला. चंद्रभान निर्वाणीचा इशारा देत बोलला. तसा चिमाजी म्हणाला, बरं चालन, तू म्हणतो तर तसं, पण लाखाच्या आत बसव, काय विलाजच नाही आता. भीम्याच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत गोड शिरशिरी धमन्यातनं भेदत गेली. तो चोरट्या नजरेनं एकदा चिमाजीकडे तो एकदा रेवबाईकडे बघायला लागला. त्याला आभाळ ठेंगणं झालं. लग्नाचे गोड विचार त्याच्या मनात रुंजी घालायला लागले. तसं चिमाजीनं चंद्रभानला विचारलं, कवाशी काही येत्यानं? येतील 10-11 वाजूस्तवर, पोरगं बघून लगू जाणार आहेत ते. इकडच्या थोड्याफार गप्पा झाल्या. चंद्रभान निघून गेला. चिमाजीनं पिशवी उचलली, लगोलग दुकानाचा रस्ता धरला. तशी रेवबाई म्हणाली, म्या काय म्हणते, रवा, साखर बुकणी आणि पोहे बी घेऊन या. आणि हां, ते आलाची तुपाची पिशवी आणाही विसरू नका, आपल्या दारात न पाहुणे निर्मुखी जायला नको. चिमाजीनं आज्ञाधारकपणे सगळं निमूटपणे ऐकून घेतलं. बाजार आणायला निघून गेला. तशी रेवबाई भीम्याला म्हणाली, भीमा, सकाळ सकाळ मारुतीला नारळ फोडून ये. आणि मग मनातल्या मनात ती मारुतीला नवस बोलली, उद्या भीमाचं मार्गी लाव मारुती राया, तुला 10 किलो गूळ वाटेन. भीम्याला तर कधी दिवस उगवेल असं झालं होतं. कोंबडा आरवायलाच भीम्या उठला. आई उठायची आत चूल पेटवली, पातेलं चुलीवर ठेवलं, कडक कडक पाणी तापवलं. दिवस उगवायलाच पाणी आंघोळीला घेतलं. दगडानं चांबडी लाल होस्तवर अंग घासलं, आंघोळ झाली. तसा भीम्या मंदिराच्या दिशेनं निघाला. भीम्या नवरदेवासारखा नटला. बाशिंग बांधायचंच तेवढं बाकी राहिलं. सूर्यनारायणानं किरणं टाकायलाच त्यांनी मारुतीला नारळ वाढवला.
माघारी फिरला तशी त्याची रावताच्या बाळूची गाठ पडली. बाळू म्हणाला, काय भीम्या, आज सकाळ सकाळ नवरदेवासारखा नाटला, काय पाहुणे बिवणे यायचे काय बघायला? तसा भीम्या पोरीसारखा लाजला, गालातल्या गालात हसला आणि तसाच त्याने रस्ता धरला. इकडे रेवबाई सकाळी सकाळीच उठली, शेजारच्या गोधा म्हातारीकडे गेली. गोदे, आता जरा लवकर आवरा, भीमाला पाहुणे येणार आहेत बघायला, जरा लवकर या, मी त्या रखमाला बी सांगून येते, स्वयंपाक पाणी करावं लागन. रेवबाईनं रखमाला सुद्धा सांगितलं. घरी आले. पाहुण्यांच्या स्वागतासाठी घरापुढे लांब लचक सडा टाकला. घरात झाडलोट टापटीपपणा केला. म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगतं. तिने या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतली. न्हावून ती नवं कोरं पातळ नेसली, डागडागिने अंगावर घातले. नवरात्रात देवीला सजवावं तशी ती सजली. जसे पाहुणे भीम्याच्या ऐवजी हिलाच बघायला येणार आहेत. सोयरीक जमण्याच्या आधी वरमाई सजली आणि चिमाजीला म्हणाली, आव चांगले कपडे घाला, पाहुणा कवा बी येतील, जरा नीटनेटकर व्हा की. बायकोचा आदेश सुटता चिमाजीनं अंमलबजावणी केली. दिवस कासराभर वर आला. उन्हा अंगाला झोंबायला लागले. लिंबाच्या झाडाखाली सडा टाकलेल्या जागेवर घोंगड्या अंथरून ठेवल्या. स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली. बरोबर 11 वाजता पाहुण्यांची जीभ दारात आली. त्या अगोदर चिमाजीचा पुतण्या नामा हजर झाला होता. गोधाबाई, रखमा कधीच घरात येऊन दाखल झाल्यासुद्धा होत्या. पाहुण्यांच्या स्वागताची लगबग झाली. पाहुण्यांच्या बरोबर जीपमधनं चंद्रभान उतरला. रामराम सामसाम झाला. पाहुणे घोंगडीवर येऊन बसले. नामदेवनं सगळ्यांना पाणी दिलं. तोपर्यंत रखमानं घरात चहा ठेवला. चहा तयार झाला तसा नामदेवनं पुन्हा चहाचे कप आणले. पाहुण्यात सगळ्यात पुढे एक म्हातारा बसला होता, गोल गरगरीत चित्रातल्या शाहू महाराजासारखा. त्याच्या डोक्यावरचा फेटा म्हणजे डोक्यावर ठेवलेलं कपड्याचं गाठोड. त्याच्या झुपकेदार मिशा म्हाताऱ्याच्या तोंडाला बशी लावताच अगोदर चहा पित होत्या. चहा पिऊन झाल्यावर आपली जीभ त्यावर फिरवून चहाची गोडी तो चाकत होता. तो घराघरा सगळीकडे नजर फिरवत होता. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यातला बहिर्जी नाईकच वाटत होता. पोरीचा बाप त्याच्या शेजारी बसला होता. अधूनमधून तो म्हाताऱ्याच्या कानात काहीतरी बोलत होता. त्याच्या अंगातले कपडे तसे बेताचेच होते. बाजूला 2 पोरं बसली होती. त्यात एकानं शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली होती, तर दुसऱ्यानं विराट कोहलीसारखी टोपली कट मारलेला होता. वारं आलं की झिरमिळ्यासारखे त्याचे केस वर उडत होते. तेवढ्या चंद्रभाननं पाहुण्यांचा परिचय करून द्यायला सुरुवात केली. तो त्या म्हाताऱ्याकडे बोट दाखवून म्हणाला, हे पोरीचे आजोबा, अख्खं गाव यांना केशव काका म्हणून ओळखतं, गावात लय वजन यांचं. असं म्हणताच ते म्हातारं सरड्यासारखं छाती काढून आणि बगळ्यावानी मान वर करून बसलं. तसं चंद्रभाननं शेजारी बसलेल्या माणसाकडे बोट केलं. हे मुलीचे वडील शेतकरी आहेत, सुधारित शेती कशी करावी हे ह्यांच्याकडनं शिकावं. टोपीवाला पोरीचा बाप रावजी आणखीनच उराड ताणून बसला. आपल्या डोक्यावरची टोपी त्याने उगीच सावरली. मग टोपली केसवाल्या पोराकडे बोट केलं. हे पोरीचा भाऊ आणि ते पलीकडचं तिच्या आत्याचं पोरग, दोघं संघच 12वीला जातात. मग चिमाजीकडे वळत पाहुण्यांना ओळख करून देत चंद्रभान म्हणाला, हे मुलाचे वडील उत्तम शेतकरी, 5 एकर बागायती, 3 एकर जिरायती आहे. त्या जिरायतात बे औंदा हिर खांदायची म्हणजे 8 एकरची बागायती होणार. चिमाजीनं लवून पाहुण्यांना रामराम केला. मग नामदेवाकडे बघत चंद्रभान म्हणाला, हा मुलाचा चुलत भाऊ आहे नामदेव, याची पण 8 एकर शेती. त्यात 4 एकर ऊस, आणि ऊस काय निसता भेतडावाने बसलाय. नामदेवानं इलवून भजून रामराम केला. चंद्रभानं नामदेवाची स्तुती केल्यावर नामदेव तर बेडकुळीवाणी फुगला. ओळखी पाळखी झाल्यावर चंद्रभान म्हणाला, बोलवायचं का पोरीला? आपल्या डोक्यावरचा फेटा सावरत आणि मिशांवर बोटं फिरवत केशव काका म्हणाला, घ्या के बोलवून, कशाला उशीर करताय? एखादं उंदराचं पिटुकलं बिळातनं बाहेर पडावं तसा भीम्या दरवाज्यातनं बाहेर निघाला. बुजगावण्यावर बगळा बसल्यागत डोक्यावर टोपी तरंगत होती. अगदी 3री-4थीतलं पोरगा आल्याचा सगळ्यांना भास झाला. नागिणीच्या पानावर सुपारी ठेवल्यागत तो पाटावर बसला. केशव काकांनी आपल्या झुपकेदार मिशांवर हात फिरवला.
कपाळावर आलेला फेटा किंचित मागे सरकवला आणि भीम्या पुढे सरकला. नाव काय आपलं? मोजक्या शब्दांचा साठा असल्यागत भीम्या म्हणाला, भीमा चिमाजी पवार. शिक्षण काय? TY. भीमानं उत्तर देताच केशव म्हातारे म्हणाले, म्हणजे काय? म्या नाही समजलो. किती इयत्ता झाल्या ते सांगाव. भीमा काहीसा बावचळला. मग त्याच्या ध्यानात आल्यावर तो म्हणाला, 15वी झाली. तसं केशव महाराज आपल्या मिशांवरनं बोटं फिरवत म्हणाले, असं सांगायचं. बरं, आता काय करता? झेडपीत आरोग्य खात्यात क्लार्क आहे. तसा म्हातारा चंद्रभानकडे बघत म्हणाला, चंद्रभान म्हणजे नेमकं काय काम करतं पोरग? दवाखान्याचं खातं असताना झेडपीत, तिथं कारकून आहे. त्यावर म्हाताऱ्यानं ढिल्ल्या झालेल्या मेंढीसारखं मुंडकं हलवलं आणि म्हणाला, कारकून आहे वे, मग झाकाशे. पण बेदागी किती मिळती? म्हणजे तनखा? पगार 30,000, महागाई भत्ता गरभाडं असं मिळून 35,000पर्यंत मिळतो. एवढा तनखा मिळतो? आईला, आमच्या वक्ती 15-20 रुपये मिळायचे बळच. बरं, मामा कोण गावचे? कवडेवाडीचे. कवडे. अशी विचारपूस झाली आणि भीम्याला रजा दिली. भीम्या घामाघूम झाला होता. सकाळी गवतावर दवबिंदू चमकावे तसे त्याच्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू चमकत होते. मग केशव काका आणि पोरीचा बाप बाजूला गेले. त्यांच्या कानगोष्टी झाल्या. ते पुन्हा बैठकीतून बसले. तसं चंद्रभानना विचारलं, बरं काका, आधी जेवणं करून घ्या. जेवणानंतर तुमचा काय असन तो निकाल देऊन टाका. जेवणं खावणं झाली. पुन्हा बैठकीला बसले. चंद्रभाननं विषयाला हात घातला. बरं, काय ठरलं आपलं? नाही पटलं तर उद्या ज्याला दुसऱ्या पाहुण्यांचा निरोप आलाय त्यांना हो नाही सांगावं लागेल ना आम्हाला. तसा केशव काका म्हणाला, पोरग हाय जरा बुट्ट, पण नोकरी पाण्यावालं आहे. जमीन बी चांगली आहे. आम्हाला पटतंय. मग आता तुम्ही केव्हा येणार आमचं शेरवाशाचं झोपडं बघायला? तुमचं सणांग तुम्ही पास केलं का पुढच्या मार्गाला लागायला? पाहुण्यांनी पोरगी बघायचा वार दिला. वार दिल्याचं बघितल्यावर भीम्याचं काळीज लक्कन हल्लं. त्याच्या चेहऱ्यावर पौर्णिमेची झळाळी आली. त्याचं मन पाखरू घिरट्या घालायला लागलं. एकदाचे 4 भाऊबंद घेऊन चिमाजी, चंद्रभान, भीम्या पोरगी बघायला गेले. रामराम सामसाम झाला. चहापाणी झालं. भीम्या पोरीची वाट बघायला लागला. पोरीला बोलावणं झालं तशी एखादी नागिण सळसळ करत बिळातनं बाहेर निघावी तशी तरतरीत 5 फूट उंचीची पोरगी तळ हातावर तांब्या घेऊन दरवाज्यातनं बाहेर आली. दरवाज्यातनं बायका टक लावून बघायला लागल्या. दुधाण्यातलं दूध उतू यावं तसं पदरा आडून त्यांचं हसू बाहेर यायला लागलं. भीम्याला बघून त्या फिदी हसायला लागल्या. पोरीच्या आईनी भीम्याला बघितलं आणि हसू येण्याऐवजी तिच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा सुरू झाल्या. पोरीची विचारपूस झाली. पोरगी घरात आली आणि आल्या आल्या आपल्या आईच्या गळ्याला गच्च मिठी मारून हुंदके द्यायला लागली. ती पोरगी म्हणजे चवळीची शेंग, तर भीम्या म्हणजे लाकडाचा ठोकळा. त्यांची जोडी म्हणजे घोडा बैल. कोणताच दोन्हीत मेळ बसत नव्हता. केशव काकाचं लक्ष घरातल्या वातावरणाकडे गेलं. म्हातारं उठलं, घरात शिरलं. भीम्याला वाटलं आता इसकटलं. त्याचा चेहरा पाण्यात ढेकळं पडल्यागत विरघळला, खरा उतरला. तो जमिनीकडे बघून उगाचच बोटाने माती उकरायला लागला. तिकडे केशव काका म्हणाला, काय झालं नर्मदे? रडाय काय झालं? नर्मदा म्हणजे पोरीची आई. ती केशव काकाला म्हणाली, मामंजी पोर माई चित्रवाणी आणि पोरग बघा की बिळात घुसला तर उंदीर गावन, पण ह्यो नाही सापडायचा. मला सांगा जोडा शोभतोय का? अगं पर्नरमध्ये पोरीचं कल्याण होईल. आजकाल सरकारी नोकरीवाले मिळतात कुठं? आणि हे बघ, पोरग बुट्ट असलं म्हणून काय झालं? पगार किती आहे? आजच 35,000, उद्या वाढत जाईन. शिवाय 8 एकर जमीन आहे. एकट्या पोरीचं राजे. मी काय येडा होतोय हा म्हणायला? माहे केस काय उन्हानं पिकले वय?
आव पर जोडा तरी बघावा की, त्याला काय भोक आली. समजा कारभार सवीच्या हाताची नापल्या. अखेर केशव काकांच्या पुढे कोणी काही बोललं नाही. भीम्याचा जीव भांड्यात पडला. देण्याघेण्याचा प्रश्नच नव्हता. केशव काकांचं आणि चंद्रभानचं आधीच बोलणं झालं होतं. ब्राह्मणानं तारीख काढून दिली आणि सगळे लग्नाच्या तयारीला लागले आणि भीम्या दिवस मोजायला लागला. रोग्याला अमृतकुंभ मिळावा तसं भीम्याला झालं. साखरपुड्यातच नवरीच्या बापाला 1,00,000 पोहोच झाले. चंद्रभानचं कमिशन लग्न झाल्यावर द्यायचं ठरलं. लग्नाची तयारी पूर्ण झाली आणि लग्नाचा दिवस उजाडला. नवरदेवाची आई एवढी नटली की त्या नटण्यामुळे ती बेढब दिसायला लागली. त्या नटण्यात तिला वयाचं भानसुद्धा राहिलं नाही. गळ्यात घुंगरमाळ घालावी तसा 3 पदराचा गंठण, गोलगोल पुतळ्याची माळ, छताला झुंबर अडकावेत तसे कानाच्या चाप्यात डूल, शंकराच्या गळ्यात सर्पाचा वेढा तसे कानाच्या पाळीत वेल, नाकात नथ म्हणजे पाण्यातला खेकडा. मुंडकं हल्लं की पंचमीच्या झोक्यागत नथ झोके खात होती. त्यांनी नाक हुडहुडं झालं पण तिला त्याची पर्वा नव्हती. चहा प्यायला लागली की चहाच्या बशीत अख्खी नथ बुडत होती. तिच्या अगोदर नथ चहा पित होती. केसांच्या बुचड्यात सर्पाच्या वेटोळ्यात मोगऱ्याच्या माळा बांधलेल्या होत्या. एकदाचा भीम्या नवरदेव परण्या निघाला. 5 देशांचे 5 रंगांचे ध्वज तसे 5 रंगांच्या 5 कापडाच्या धजा भीम्याच्या डोक्यावर धरल्या गेल्या. आजही खेडेगावात धजा धरायची पद्धत सुरू आहे. त्या धजाखाली भीम्या झाकून गेला होता. त्याच्याजवळ कलवऱ्यांनी दाटी केली होती. त्या कलवऱ्या बघून काही टवाळकारटी उगाचच भाव खात होती. भीम्याच्या संग असलेल्या कलवऱ्यांची वेशभूषा बघून चाबरट कार्टी तिथंच घुटमळत होती. एक कलवरी अफजलखानासारखा झगा घालून घुटमळत होती. तिच्या डोक्याचे केस तिच्या खांद्यावर चावऱ्या ढाळत होते. एकीने डोळ्यात एवढं काजळ घातलं होतं की काजळानं ती काळतोंड्या वानरासारखी दिसत होती. एकीच्या डोक्यावर लाईटच्या माळा लोंबकळल्यासारख्या गजऱ्याच्या माळा लोंबकळत होत्या. कर्णकुंडलासारख्या कुंडल साखळ्या लोंबत होत्या. कपाळावरची जागा कुंकवाच्या ऐवजी टिकलीनं घेतली होती. टिकली किती? शब्दावर अनुस्वार. एकीनं वनपीस परिधान केला होता तो जमीन झाडत चालायचा. तिला स्वतःला सांभाळत चालताना तोल सावरून चालावं लागत होतं. चालताना गुडघ्यापर्यंत ओढून धरत चालावं लागत होतं. एकीनं अंगात फुग्याची गवण घातली होती. पाकोळीसारखी पोरगी पण बेंडकुळीसारखी फुगली होती. तंग सलवार नेसल्यामुळे तिचे पाय उदबत्तीच्या काड्या वाटत होते. प्रत्येकीने ओठांना एवढी लाली लावली होती की त्या लाल माकडासारख्या दिसत होत्या. त्या नखरेल कलवऱ्या एवढा भाव खात होत्या की भीमाच्या ऐवजी यांचंच नवऱ्यासंग लगीन लावायचं होतं. चाबरट कार्टे त्यांना बघून तिथं घुटमळत होते. एकदाचा नवरदेव भीम्या वऱ्हाडासहित लग्नाच्या गावी आला. शेवंतीचा पोशाख चढवून लग्न मंडपाकडं निघाला. डीजेचा दणदणाट सुरू झाला. चाबरट कार्टी माकड उड्या मारायला लागली. विराट कोहलीसारखे टोपली केस उड्या मारताना वर उडत होते आणि त्यांच्या डोक्यावर आदळत होते. काही पिऊन तुर्र झालेले होते. कुणी भांगडा डान्स करत होतं. काही नुसत्याच किंकाळ्या ठोकून निव्वळ उड्या मारत होते. कोणी नागिन डान्स करत होते. डीजेवाला कधी शांताबाई कधी बाबूरावाला ही गाणी वाजवत होता. कधी झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवायचा. पोरं ही झिंगाटून नाचताना घामाघूम झाली होती. उन्हाचा कहर झाला पण कोणाला त्याची तमा नव्हती. एवढ्यात नाचणाऱ्यातला एक जण पळत पळत आला. सजवलेल्या भीमाला लहान पोरगं उचलावं तसं त्यांनी उचललं. पोरांच्या घोळक्यात खांद्यावर घेऊन नाचायला लागला. व्हॉलीबॉलचा चेंडू उंच उडावा तसा भीम्या उंच उडत होता आणि खांद्यावर आदळत होता. भीम्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ येत होती. पण बेधुंद झालेल्या पोरांना त्याची तमा नव्हती. बघता बघता नवरदेव पाराजवळ वडाच्या झाडाखाली आला. वडाच्या सावलीत पुन्हा नाच सुरू झाला. एवढ्यात एका पोरानं फटाकड्याची लढ पेटवली. फटाकड्याचे फाड फाड बार सुरू झाले. फटाकड्याच्या लढीतला एक फटाकडा उंच उडाला. तो थेट वडाच्या शेंड्याकडे गेला. वडाच्या फांदीला आग्यामोहळ बसलं होतं. तो फटाकडा नेमका आग्यामोहळाच्या पोळीत जाऊन फुटला.
आगीचा लोळ जमिनीवर कोसळावा तसा त्या माशांचा एक पोळा जमिनीकडे झेपावला. भीम्याला जे पोरगं घेऊन नाचत होतं तिथंच भीम्याच्या अंगावर कोसळलं. फटाकड्याचा धूर आणि आवाज त्यामुळे माश्या चावताळल्या. त्यांनी भीम्यावरच हल्ला केला. गोफणीतून दगड मारताच पाखरं भुर्रकन उडून जावी तशी चारी दिशेला दाण उडाली. डीजे तर कधीच बंद झाला. जमलेली गर्दी वाट दिसेल तिकडे पळायला लागली. भीम्याला घेऊन नाचणाऱ्याला माशांनी घेरलं. नाचणाऱ्या पोरांनी भीम्याला गवताचं गाठोडं अंगणात धापकन टाकून द्यावं तसं धापकन फेकून दिलं. ते पोरगं सैरा वैरा पळत सुटलं. त्यातल्या निम्म्या माश्या पोराच्या पाठीमागे धावल्या तर निम्म्या माश्यांनी भीम्यावर हल्ला चढवला. बुटका भीम्या हातानं माश्या झटकं तिकडे तिकडे पळायला लागला. पळता पळता त्याला जवळच्या विहिरीवर पाण्याचा हौद दिसला. भीम्या हौदाच्या कठड्यावर उडी मारून चढला. धापकन पाण्यात दगड टाकावा तशी उडी मारली. हौदातलं पाणी हौद्याबाहेर उडालं पण तिथे सुद्धा माश्यांनी त्याची पाठ काही सोडली नाही. भीम्यानं पाण्यात बुडी मारली पण माश्या पाण्यावर घोंगवायला लागल्या. भीम्यानं पाण्याच्या वर डोकं काढलं की माश्या हल्ला करायच्या. पाण्यात बुडी मारली तर त्याच्या नाकातोंडात पाणी जायचं, दम कोंडायचा. मग पुन्हा डोकं वर काढायचा, पुन्हा माश्या हल्ला करायच्या. शेवटी गावातले दोघे जण रॉकेलचे टेंभे घेऊन आले. हौदावर फिरवायला लागले तेव्हा माश्या तिथनं पांगल्या पण 5-6 फुटाच्या अंतरावर घोंगावत राहिल्या. एक जणानं भीम्याच्या बखोट्याला धरलं आणि करडू ओढून न्यावं तसं ओढून काढलं. आणलेल्या जीपमध्ये ओला चिंब भीम्या बसवला. कलवऱ्या कधीच उतरून पळाल्या होत्या. जीप लग्न मंडपाच्या ऐवजी दवाखान्याच्या दिशेनं भरधाव पिटाळली गेली. तरीही माश्यांनी जीपचा पाठलाग सुरू ठेवला. पण जीप वेगात निघून गेल्यानं माश्या पुन्हा माघारी वळल्या. वडाच्या झाडात घोंगावत पोळीवर जाऊन बसल्या. काही वेळातच भीम्या माश्यांच्या विषारी दंशानं भराभरा सुजला. चक्कर उलट्या सुरू झाल्या. त्याला दवाखान्यात दाखल केलं. इंजेक्शन सलाईन दिलं तेव्हा कुठे भीमा शुद्धीवर आला. इकडं भीमाला दवाखान्यात नेल्यावर वऱ्हाडानं आधी जेव घालायचा कार्यक्रम उरकून घेतला. नवरदेवाची वऱ्हाड वाट बघायला लागलं. रेवबाईनं तर तोंड झोडून झोडून मडक्यावानी केलं. 2-3 तास त्यातच गेले. अखेर भीम्या शुद्धीवर आल्यावर त्याला त्याच जीपमध्ये पुन्हा माघारी आणलं तेव्हा भीम्या एवढा सुजला होता की त्याला घरचे सुद्धा ओळखायला तयार होईनात. भीम्या जसा माघारी आला तसा मांडवाच्या दारात आणून उभा केला गेला. वर ओवाळणी झाली. नवरदेव नवरी बोहल्यावर जायला निघाली. नवरी सहज चालत होती. नवरदेव भीम्या लुटू लुटू पळत होता. एकदाचा नवरदेव बोहल्यावर येऊन दाखल झाला. ब्राह्मणानं नवरीला पूर्वेकडे तोंड करून उभं केलं. भीम्यासाठी मात्र उंच खुर्ची आणली. त्याला पश्चिमेकडे तोंड करून उभं राहायला सांगितलं. भीम्याला खुर्चीवर सुद्धा चढता येईना. दुसऱ्याच्या आधारानं भीम्या कसा तरी उभा राहिला. आधीच लग्नाला खूप उशीर झालेला. गावाबाहेरच्या डोंगराच्या पोटाला मांडवात एकदाचं वऱ्हाड गोळा झालेलं. वऱ्हाडी कधी एकदाचं लग्न लागतंय आणि घरी जायला ट्रकमध्ये जाऊन बसतोय याची वाट बघायला लागले. एवढ्यात आशीर्वादाचं पेव फुटलं. निवडणुकीचा माहोल सुरू झाला होता. सगळ्या पक्षांचे पुढारी झाडून लग्नाला गोळा झालेले होते. पहिला राष्ट्रवादीचा नेता पुकारला गेला. तो बोलायला उभा राहिला. वर पक्षाच्या आणि वधू पक्षाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे, सामाजिक क्षेत्रातले, धार्मिक क्षेत्रातल्या मंडळींचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. खरं म्हणजे आजची झालेली घटना घडायला नको होती. घड्याळाच्या काठ्याकडे लक्ष देऊन लगीन लागणं आवश्यक असतं. प्रभू रामचंद्राच्या लग्नाला 11 मिनिटं उशीर झाला तर त्यांना 11 महिने एकमेकांचा वियोग सहन करावा लागला. ते देव असून ही कर्तव्यातली कसूर त्यांना भोगावी लागली. म्हणून तरुणांनी घड्याळाचा विसर पडू देऊ नये. या नवदाम्पत्याचं वैवाहिक जीवन भरभराटीचं जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर शिवसेनेच्या नेत्याला पुकारण्यात आलं. तो बोलायला उभा राहिला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाई, राजे शिवछत्रपती, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित जनसमुदाय. धनुष्यबाणाच्या जोरावर प्रभू रामचंद्रानं रावण कुंभकर्णाचा वध केला. अर्जुनानं कौरवांचा निपात केला. त्या धनुष्यबाणाला आपल्याला इसरून चालणार नाही.
इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे या नवदाम्पत्याच्या वैवाहिक जीवनात रंग भरो अशी परमेश्वराच्या जवळ मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. त्यावर भाजपचा कार्यकर्ता आशीर्वाद द्यायला उभा राहिला. वर आणि वधू पित्याच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण उपस्थित राहिला. मी आपणा सगळ्यांचे आभार मानतो. या नवदाम्पत्याचं आयुष्य सुखसमाधानाचं भरभराटीचं जावं. त्यांचं जीवन कमळाच्या फुलासारखं फुलत राहो. त्यांच्या कर्तव्याचा सुगंध कमळाच्या फुलासारखा दरवळत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. मग मनसेचा कार्यकर्ता उभा राहिला. संसार रेल्वेच्या डब्यासारखा आहे, तो ओढतच चालावं लागतं. हे नवदाम्पत्य रेल्वेचं इंजिन म्हणून संसाराचे डबे निर्विघ्नपणे अंतिम स्टेशनपर्यंत घेऊन जातील यात मला कुठलीही शंका नाही. त्यांच्या हातून देवधर्म देशसेवा घडो अशी मी मनसेच्या वतीनं परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. त्यानंतर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता उभा राहिला. या नवदाम्पत्याला अक्षय आशीर्वाद देण्यासाठी सगळे आप्तेष्ट नातेवाईक उभे राहिलात. मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. या समाजात अविचाराचा कचरा विचाराच्या झाडून झाडल्याशिवाय स्वच्छते की ओर जाता येणार नाही. म्हणून हे नवदाम्पत्य सुविचाराचा झाडू वापरून अविचाराचा कारभार साफ करल. त्यांच्या स्मरणात सतत झाडूचं स्थान टिकून राहावं आणि त्यांच्या आयुष्याची भरभराट होवो असं मी जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो. थांबतो. आता समाजवादीचा कार्यकर्ता उभा राहिला तसा मंडपातला राणबा उठून उभा राहिला. मंडपातल्या सगळ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. राणबा उठून उभा राहत म्हणला, आता हे आशीर्वाद देणं बंद करा. काय खेळ लावलाय काय? आम्ही काय इथे नुसतं जेवणं जोडायला आलो काय? आम्हाला बी आशीर्वाद द्यायचे. त्यावर समाजवादी पक्षाचा पाठीराखा शिरपा पुढे येत म्हणाला, ए खाली बस, हा आशीर्वाद घ्यावाच लागन. खास आमंत्रण देऊन बोलावलंय. बघे आधी लगीन लावून घ्या, मग कवर बी चालू द्या तुमचा गोराळ. आता हे लगीन लागल्या बिगर लगीन लागणार नाही. शिरपा हट्टाला पेटला. राणबाला तावात म्हणाला, अरे दुसऱ्याच्या लग्नात तुम्हा लोकांना लई छेव येतो रे. तुमचं लग्न काढा, मग कवर बी चालू दे की आशीर्वाद. अरे हे तू सांगणार कोण? तुला थांबायचं तर थांब, नाही तर निघून जाहीत ना. शिरपा असं म्हणतात. राणबाचं पित्त खवळलं. दातोट खात तो म्हणाला, शिरप्या लय आगावपणा करू नका. मग काय तुझ्या बापाला घाबरतो काय मी? पाहता पाहता शब्दानं शब्द वाढत गेला. एकमेकांची धराधरी झाली. त्यात शिरपाचा शर्ट टर्रकन फाटला. हाणामारीच सुरू झाली. मंडपात एकच गोंधळ उडाला. दोघांचेही पाठीराखे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मांडवात धुमाकूळ सुरू झाला. त्यातले 1-2 मंडपाच्या बाहेर गेले. त्यांनी हातात गोटे घेतले. ते गोटे मांडवात भिरकवायला सुरुवात केली. सिद्धी जोहरचं सैन्य पावनखिंडीत येताच मावळ्यांनी दगडाचा मारा करावा तसा दगडांचा पाऊस पडायला लागला. त्या दगडाच्या माऱ्यातनं महिलासुद्धा सुटल्या नाहीत. सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. बायकांनी आपापली लहान पोरं हाताला धरून तर काहींनी पदराखाली झाकून पळापळ चालू केली. त्या दगडांनी पानिपताच्या युद्धात जेवढे योद्धे रक्तबंबाळ झाले नसतील तेवढी डोकी फुटून रक्तबंबाळ झाले. सगळीकडे रक्ताचा सडा पाडला. त्यात कोणाचा तरी एक दगड बंदुकीच्या गोळीसारखा सू सू करत आला आणि खुर्चीवर उभ्या असलेल्या भीम्याच्या पाठीचा रप्प दिशी बसला. खुर्चीवर उभा असलेला भीमा आयो करत धापकन खुर्ची सकट खाली कोसळला. नवरदेव नवरीच्या कलवऱ्यांची पळता पळता तारांबळ उडाली. वनपीस घालून नखऱ्यात वापरणाऱ्या कलवरीचा घोळदार जागा पायात गुंतला आणि ती उसाच्या मोळीसारखे रप्प दिशी आपटली. तिचं थोबाड चांगलं सटकलं. तिचे 2 दात खाटकन गळून पडले. तोंड रक्तबंबाळ झालं. मांडवातलं वराडतं वाघ मागे लागताच हरणाचा कळप रानोमाळ सैरभैर पळावा तसं पळत सुटलं. मोजकीच माणसं मांडवाच्या आसपास घुटमळत राहिली. तेवढ्यात कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला. थोड्याच वेळात पोलिसांची काळी गाडी रॉय रॉय करत मांडवासमोर येऊन उभी राहिली. काठ्या घेऊन पोलीस खाली उतरले. त्यांना बघताच एवढा वेळ चेव रोवून लढणारे फटाकड्याचा आवाज होताच गुरं चौखूर रानोमाळ उधळून जावी तशी पसार झाली. लहान लहान मुलं भेदरली होती. भोकाड पसरत होती. काही वेळात मांडव रिकामा झाला. स्मशान शांतता पसरली. भटजींनी तर कधीच पोबारा केला होता. शेवटी पोलीस संरक्षणात लग्न लावून घेण्यासाठी दोन्हीकडची मंडळी गोळा झाली. नवरदेव पुन्हा खुर्चीवर जाऊन उभा राहिला. पण नवरी मात्र कुठे दिसेना.
तिचा शोध सुरू झाला. शेवटी नवरी सापडलीच नाही. ह्या गोंधळाचा फायदा घेत ती तिच्या आवडत्या प्रियकराबरोबर पसार झाली. नवरीचा बाप आणि केशव काकानं घरातच कोंडून घेतलं. भीम्यानं हे कळताच उभ्या उभ्या जमिनीवर अंग टाकून दिलं. भीम्याला पहिल्यापासनं सविता लग्नाला नकार देत होती, पण नवरदेवाच्या बापाकडून मिळणाऱ्या 1,00,000च्या आमिषानं बळजबरी हे लग्न ठरवलं होतं. सविता पळून जायची संधी शोधत होती. या गोंधळानं तिला ती संधी आयती चालून आली. त्याचा फायदा घेत ती पसार झाली. शेवटी भीम्यासकट अख्खं वराड हात हलवत परतीच्या रस्त्याला लागलं. चिमाजीचे 1,00,000 तर गेले, पण भीम्या खैसच राहिला. लग्न झाल्यावर चंद्रभानला 10,000 कमिशन मिळणार होतं ते तर नाही, पण नवरीच्या बापाला दिलेले 1,00,000सकट दागिने कसे वसूल करायचे असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. चिमाजी पुन्हा भीम्यासाठी उंबरठे झिजवायला लागला. याला त्याला विनवण्या करायला लागला.